यशाची गुरुकिल्लीच्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत SA इनामदार रेडीमेड ब्लाउजेस प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका श्वेता इनामदार. नमस्कार. पहिली गोष्ट म्हणजे आता या सीझन 2 करता तुम्ही आलात याच्याकरता पहिल्यांदा थँक्यू. तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे. तुम्ही मला माझी सक्सेस स्टोरी सांगण्याची संधी देत आहे. येस. आणि मला आवडेल तुमच्या व्यवसायाची तुम्ही म्हणजे मला वाटतं तुमच्या वडिलांनी सुरुवात केली, तर त्यांनी कशी सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर नाव तुम्ही हे कसं व्यवसाय पुढे चालवता ते मला जरा समजून घ्यायला. नक्कीच. धन्यवाद रेखाताई. मी सगळ्या आपण जे लोक बघतायत त्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. यश, उत्तम आरोग्य लाभो सगळ्यांना आणि सुयश चिंतिते. आता आपण बोलूयात माझा जो रेडीमेड मॅचिंग ब्लाऊजचा व्यवसाय आहे. SA इनामदार हा आपला ब्रँड आहे. आणि आपण 1979 साली माझ्या बाबांनी सुरू केला हा व्यवसाय. ओके. आणि त्यांची नोकरी एअरफोर्स मधली होती. त्याच्यातनं त्यांनी त्यावेळेला रिटायरमेंट घेतली कारण त्यांना व्यवसायच करायचा. ओके. हे त्यांनी ठरवलं होतं की मला व्यवसायच करायचा. अच्छा. आणि त्यांना मी असं सुचलं की तयार ब्लाऊज सुरू करूया. कारण याला कारण भेटलं आई आणि बाबाच्या लग्नाला चालले होते. आणि त्यावेळेस त्यांनी अशी छान प्युअर सिल्कची छान साडी होती घरीची आणि त्याच्यावर एक काहीतरी वेगळाच ब्लाऊज घातला होता साधनाचा. आणि तिथे वडिलांना सुचलं की मला काहीतरी व्यवसाय सुरू करायचा तर मग तयार ब्लाऊजचा सुरू. आणि 1979 साली पुण्यात शनिवार चौकात त्यांनी रेडीमेड ब्लाऊज म्हणजे तेव्हा तयार ब्लाऊज किंवा तयार पोलक अशी संकल्पना होती. तिथपासून ते आता रेडीमेड मॅचिंग ब्लाऊज प्रायव्हेट लिमिटेड पर्यंतचा खूप प्रदीर्घ प्रवास आहे आपला. लवली. आणि मला वाटतं की साडीला प्रॉपर ब्लाऊज शिवायचं कधीच मजा आहे. आणि त्याच्याच बरोबर महत्वाचा विषय म्हणजे टेलर शोधणे हा एक यक्ष प्रश्न कायमस्वरूपी असायचा पूर्वी. आत्ता तो रेडीमेड ब्लाउजेस आल्यामुळे बऱ्यापैकी मला वाटतं सोपा झालेला आहे. म्हणजे कसं असतं ना की आपण जेव्हा म्हणजे आपल्याला सगळ्या साड्या खूप छान नेसायच्या असतात. नटायचं असतं, छान दिसायचं असतं, दागिने घालायचं असतात. पण तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तर ज्या स्त्रीचा ब्लाऊज उत्तम असेल, फिटिंग उत्तम असेल ना तिचा आत्मविश्वास पण वाढतो. आणि ती 4 चौकीत एक्स्ट्रा उठून दिसते. सगळ्या स्टाईल स्टेटमेंट आजकाल ब्लाऊज हे झालेले. आणि मला अभिमान आहे की मी अशा ब्रँडला रिप्रेझेंट करते जो वडिलांनी माझ्या 1979 साली पुण्यात सुरू केला. म्हणजे आजपासून 44 वर्षापूर्वीची त्यांची ही विजन जे काही आपण म्हणूया त्या ह्याच्यात त्यांनी तो विचार केला की ही कन्सेप्ट चालणार आहे. आणि मग माझा सहभाग याच्यात म्हणाल तर मी व्यवसायात आले परिस्थिती म्हणजे असं झालं. माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन इकॉनॉमिक्स मध्ये झालेलं आहे. मी 8वी पासून ध्येय ठरवलं होतं की मला IAS ला जायचंय. दिल्लीला मी IAS ची परीक्षा द्यायला चालले होते. आणि माझं त्याप्रमाणे माझं शिक्षण सुरू होतं. 10वी चांगले मार्क, 12वीला बोर्डात आलेली, आर्ट्स घेऊन. आणि कॉलेजला डिस्टिंक्शनला आले होते, पहिली आले होते म्हणजे कॉलेजमध्ये आमच्या. आणि असं करिअर बॅकग्राऊंड असताना आता आपल्याला दिल्लीला जायचंय आणि तिकडे पुढे IAS परीक्षा द्यायची. आणि 6 जुलै 92 साली माझा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट होता आणि वडील अचानक वारले. आणि माझी 11 जुलैला परीक्षा दिल्लीसाठी. सगळे आमची ऍडमिशन तयारी सगळी झाली होती. आणि अचानक वडील वारले. तरी माझे काका जे आहेत त्यांनी चल मी तुझ्या बरोबर येतो, एवढी चांगली परीक्षा आहे ती मिस करू नकोस. आणि मी त्याही दुःखाच्या परिस्थितीत परीक्षा दिली. पहिली परीक्षा मी क्लिअर झाली म्हणजे जी एंट्रन्स परीक्षा असते ना ती क्लिअर केली. आणि
तिकडे मी दिल्लीला असताना इकडे पुण्याच्या आमच्या दुकानात हा आमचे सगळे फॉर्मा चोरीला गेले, कॅश चोरीला अरे गेले, बापरे. स्टाफ सोडून गेला, गाड्या होत्या त्या चोरीला गेल्या आमच्या. गाड्या चोरीला गेल्या. हो. म्हणजे आपलीच लोक म्हणायची किंवा जी तत्सम आता मंडळी हं, आणि इतकी प्रतिकूल परिस्थिती झाली हा. त्या दरम्यान म्हणजे एक 8 दिवस नव्हते. हा. अतिशय प्रतिकूल परिस्थिती झाली आणि मग प्रॉपर्टीचे वाद सुरू झाले. वडिलांचं जे दुकान राहतं जे हा. त्याच्यावर क्लेम यायला लागले प्रॉपर्टीला. अरे आणि मग हे सगळं जेव्हा मी तिकडनं आल्यावर मला लक्षात आलं हं, म्हणजे त्यांचा 9वा दिवस करायचा तर असं झालं की मोजकेच पैसे आहेत माझ्याकडे. अरे बापरे. त्यामुळे इतकी वाईट परिस्थिती झाली आणि मग सुरू झाला माझा तो खडतर प्रवास. हं, आणि मग आयएसचं शिक्षण म्हणजे परीक्षा एंट्रन्सची दिली होती, परत दिल्लीला जायचं ते मी सगळं सोडून दिलं आणि परिस्थितीमुळे मी व्यवसायात उतरले. ओके. कारण मला मोठा भाऊ आहे पण तो गतिमंद. बहीण माझ्यापेक्षा लहान. हा. आईसाठी हा धक्का होता, आई आणि आजीसाठी की वडील अचानक वारलेत आणि घरावर एकदम म्हणजे अचानक म्हणजे त्यांना हार्ट अटॅक आला. मेजर हार्ट अटॅक, डायबिटीज होता त्यांना. हा. पण मेजर हार्ट अटॅक आल्यामुळे असं झालं की सकाळी पहाटे आहेत ते हा. आणि 4 तासानंतर आम्हाला त्यांना मृतदेह. अरे बापरे. ते खूप भयानक परिस्थिती होती. पण माझं वय अवघं 21 वर्षाची हो, होती. म्हणजे त्या वेळात काय कळणार. काय कळत नव्हतं कसं हे करायचंय. मग त्याही वर्षी सगळं म्हणजे बळ एकटवून ज्याला म्हणतात मला माहित नाही एखाद्या कुठनं मला ते सामर्थ्य माझ्यात आलं. हो. आणि कधी कधी असं वाटतं बरं त्याही वर्षी त्यांचे आम्ही डोळे दान केले वडिलांचे. तेही मी होते मी त्यांच्या तिथेच बसून होते. आणि माझं रडणं त्या दिवशी थांबलं. मला असं झालं की मला असं वाटलं त्यावेळेला त्यांच्या म्हणजे पार्थिवाकडे बघताना की मी गेले आणि ते माझ्या रूपात त्यांचा आत्मा माझ्या शरीरात आलाय कदाचित. आणि तिथनं जो काही खडतर प्रवास जो काही 4 वर्षाचा झाला सुरू कारण होत्याचं नव्हतं झालं. आणि आपल्याकडे एक मुलगी 20 वर्षाची आहे. शनिपाळ चौकात आमचं दुकान म्हणजे अवघं 20-21 वय. समाजाचं ज्ञान नाही व्यवहारिक पुण्यात म्हणजे टिपिकल वातावरण पुण्यातलं. हो. आणि सदाशिव पेठी वातावरण. मग त्याच्यात असं होतं की बाकी काही नॉलेज नसतं. व्यवहारिक ज्ञान आपल्याकडे शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही आपल्याला. त्यामुळे चेक कसा द्यायचा, क्रॉस चेक म्हणजे काय, बेरर काय. अरे बापरे. ते पण माहिती तेवढं नव्हतं माहिती. आणि टू फाईल अ सूट का टू सूट अ फाईल इथपासून सुरुवात होती. आपण कुठे जातो कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन व्यवहार आपल्याला माहिती नसतात. आणि ते मला बाबा गेल्यानंतर सगळे अवगत करावे लागले. हो कारण म्हणजे त्या क्षणाला मला वाटतं घरातली करती व्यक्ती म्हणून उभं राहायची वेळ आली. म्हणजे तसंच परिस्थितीच ती होती. नाहीतर खायचं काय, कोणीच नव्हतं. कोणीच नव्हतं. खायचं काय आहे ते दुकानातनं सगळं गेलेलं होतं. हो. शून्यावर आलं होतं. आणि वडिलांचं त्यावेळेला 2 लाखाचं कर्ज होतं. अरे बाप. बँकेने काय केलं, बँकेने सगळी त्यांची अकाउंट फ्रीज केली कारण कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या. तो आमचाच पैसा आम्हाला मिळणार. आम्ही त्यांचे वारसदार आहोत कायदेशीर हे समाजाला आम्हाला कोर्टातनं प्रूव्ह करायला लागलं. अरे बापरे. म्हणजे पण मग म्हणजे क्लेम कोण करत होतं. क्लेम करणारी व्यक्ती जी होती ती आमच्याकडे कामाला होती ऍक्च्युली. एक म्हणजे बाई होती ती कामाला होती. तिला कामावर ठेवली. तिला असं वाटलं की तिनेच सगळा व्यवसाय वाढवलाय आणि पुढे हे केलाय आणि ती सगळ्या माल माझा आहे, माझे पैसे लावलेले आहेत, माझं सगळं आहे असं करून तिने इतर सगळ्यांना पण पिकवलं. आणि म्हणजे मग ते पैसे गेले म्हणाला ते सगळं कदाचित त्याच्या मागे ती व्यक्ती पण. हो तीच होती. हीच व्यक्ती होती. म्हणजे काय म्हणतो ना आपण की ती बुद्धी फिरली माणसाची की हे होतं. हो. वडील बाबा गेले तेव्हा आणि इतका छान म्हणजे आमच्याकडे तेव्हा पण स्टाफचा सेटअप खूप चांगला होता. पण ह्या सगळ्या मागे त्या एका बाईचा हात आणि तिने सगळ्यांना त्रासदायक वातावरण निर्माण केलं. आणि कसं असतं ना तिला असं वाटलं की आता मेन माणूस गेलाय, आता या दोघी लहान मुली आहेत आणि भाऊ असा आहे यांच्याकडे पुरुष बळ नाहीये. मग मी सगळा कब्जा करेन असं तिचं काहीतरी मनोधैर्य असेल तिला वाटलं असेल. करेक्ट. पण मी खमकी होते मध्ये मला खमकं व्हावं लागलं. आणि
अनेक म्हणजे मी सांगते ना की अनुभव असे इतके वेगवेगळे अनुभव आले की आपण पोलीस स्टेशनला जातो तर कायदे काय असतात काय नाही हे माहिती नसतं आपल्याला. पण त्या दरम्यान हे शिकता आलं. पण ती कदाचित तिने आमच्याकडनंच लुबाडलेला पैसा तिने सगळीकडे वापरला होता. त्यामुळे तिने सगळीकडे पैसा देऊन पाहिजे ते तिच्या मनाने करायला सुरुवात केली होती. तो अनेक सरकारी यंत्रणेकडनं पण मला त्रास व्हायला लागला. की तुम्ही आधी स्वतःला प्रूव्ह करा की तुम्हीच इनामदारांचे वारसदार आहात. मला नाही सगळे या. अशा अनेक गोष्टी अनेक ठिकाणी झालं. पण या सगळ्यातनं मग मी फॉर्मा करायला शिकले. म्हणजे माझं शिक्षण बाजूला राहिलं. माझे बाबा गेले हे मोठं दुःख टोटली बाजूला राहिलं. मी भलत्याच गोष्टीत अडकले. म्हणजे खरं सांगायचं तर परिस्थिती मला वाटतं तुमच्यावर तेव्हा अशी आली की दुःख करायला वेळच नव्हता. खरं म्हणाल अगदी बरोबर. वेळच नव्हता. म्हणजे मला असं व्हायचं की जर मी आता उठून काम नाही केलं किंवा मी जर त्या तिथे जाऊन उभी नाही राहिले दुकानात तर कोण करणार कोण विकणार जो आहे तो माल. मी संध्याकाळी भावाला काय खायला घालणार त्याची औषधाचं काय करू. म्हणजे काय म्हणतो ना तुम्ही जसं म्हणालात मगाशी की कर्त्याची भूमिका टोटली माझ्यावर आमदार सगळ्यांची जबाबदारी होती. आजी आई बहीण भाऊ आणि सगळं भर चौकातलं आमचं शनिवार चौकातलं दुकान. ते घेण्यासाठी अनेकांचा डोळा होता. ऑब्व्हियसली मोक्याची जागा तिथलं दुकान आणि ऑलरेडी एकीने क्लेम लावून ठेवला होता. आणि एस्टॅब्लिश भर चौकात पण बरेच जण म्हणले आता तू काय शिक्षणामध्ये शिक्षणच कर पुढे. कसं करणार नाही शिकणार कशी. शिकू कशी पैसा कुठनं आणू घर कसं चालवायचं. म्हणजे स्वतःच शिकणं राहिलं बाजूला आधी घरच्यांच्या तोंडात काय जेवायला घालू. आणि सांगते ना रेखाताई म्हणजे इतके अनुभव घेतले त्या 4 वर्षाच्या कालावधीत. कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन वकील एक वकील दुसरे वकील त्यावेळेस म्हणजे कारण मी इतक्या गोष्टी शिकले की मला आता असं वाटतं की ती अर्धी वकील झालेली आहे. इतक्या गोष्टी इतकं कायद्याचं ज्ञान आलं त्या. म्हणजे आणि हे सगळं सुरू असताना काय होतं ना आपण नेहमी ट्रायल आणि एररनी पुढे जायचो. कुठल्या वाटेने गेलं तर खाचखळगे नाही आहेत कुठल्या वाटेने गेलं तर खड्डे आहेत. हे आपल्याला त्या वाट्यावरनं गेल्याशिवाय नाही कळत. आणि आता असं होतं की त्या वाटेवरनं गेल्यावर आपल्याला जेव्हा यश मिळतं तेव्हा बरेच जण असतात सांगायला क्रेडिट घ्यायला. आम्ही सांगितलं होतं असं कर म्हणून असं झालं वगैरे वगैरे. पण त्या वाटेवरनं जाताना मी जात असताना माझ्या पायाला काटे टोचणार आहेत काचा टोचणार आहेत का फुलं आहेत माझ्यासाठी हे मला माहिती नाही. अजिबात सगळंच अंधकार आहे. आणि वडील गेले बाबा गेले माझं तेव्हा ते 48 वर्षाचे होते. अगदी अचानक गेले होते. भाऊ असताय म्हणजे घरात पुरुषबळ कोणीच नाही. जे करेन मी ते समजून उमजून मी बहिणीला घेऊन आईला घेऊन सल्ला घेऊन आम्ही एकत्र करायचो. काय होईल काय नाही मला काही खरंच माहिती नव्हतं. पण देवावर विश्वास नाही. त्यांची कृपा वडिलांची कृपा प्रचंड की वडिलांची कृपा हे तर आहेच. वडिलांचा आशीर्वाद आहे त्याच्याशिवाय हे शक्यच नाही. आणि आपण म्हणतो तसं की पुण्यातल्या ग्राहकांनी खूप चांगला सांगते. त्यामुळे दुकानानं त्यांनी म्हणजे मी जेव्हा दुकानात जायचे वडिलांच्या जागी त्यांनी मला एक्सेप्ट केली. म्हणजे मी जो माल दाखवते ज्या ह्यांनी दाखवते आधी वडिलांच्या हाताखाली मदत करायची. म्हणजे 3री 4थीत मला आठवत आहे की मी अवघा 5 रुपयाला ब्लाऊज विकलेला आहे. अरे बापरे. 5 रुपयाला तेव्हा ब्लाऊज असायचं ते मी विकलेलं मला अगदी लक्षात आहे. आणि वडिलांच्या हाताखाली मदत करताना ते कसं करायचं माप कसं घ्यायचं कुठली साडी आली तर कुठला ब्लाऊज मॅचिंगला दाखवायचा हे मी तेव्हा शिकत होते. सो बाबा गेल्यानंतर मला सगळ्या ग्राहकांनी पुणेकरांनी तिथे एक्सेप्ट केली. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी त्या सगळ्या ग्राहकांच्या ऋणात आहे पुणेकरांच्या ऋणात आहे. कारण त्यांनी तिथे मला तिथे एक्सेप्ट केलं. मी ट्रेनिंग घेतलं मला स्वतःला बऱ्याच गोष्टी मी शिकले. फॉर्मा कसे बनवायचे हे शिकले. म्हणजे कारण फॉर्मा म्हणजे आमचे ब्लाऊज असतात जे तयार ब्लाऊज बनतात त्याचे साचे असतात. साचे म्हणजे इट इज अ डाय ऍक्च्युली. आणि तो डाय पेपर कटिंगवर करायला लागतो. म्हणजे आम्ही जे 3 पीस कटोरीचे ब्लाऊज बनवतो त्यात सगळे डाय असतात. असेच ब्लाऊज नाही बनवले जातात. आता आम्ही महिन्याला
समजा 1000-2000 ब्लाउजेस बनवतो. पण हा. बनवताना वेगवेगळ्या साईजचे बनवतो, वेगवेगळ्या बरोबर. क्वालिटीचे बनवतो. होय. तर त्याच्यासाठी काय असतं की त्याच्यासाठी साचे असतात. पण पूर्वीचे आमचे डाय सगळे चोरीला गेले होते. काहीच माझ्याकडे नव्हतं हातात. अच्छा. मला ते नव्हते. डायरेक्ट चोरीला गेले होते. काहीच राहिलं नाही. म्हणजे काय काय म्हणजे कॅश गेली. कॅश, सोनं, नाणं, डायस, हा. गाड्या होत्या, वडिलांचं बरीच प्रॉपर्टी होती जी झिरोवर आलं होतं. फक्त एक राहतं दुकान जे आमच्या हातात होतं. दुकान राहिलं आणि डोक्यावरचं छप्पर राहिलं एवढंच म्हणायचं. नाही, घर आमचं नव्हतं स्वतःचं, भाड्याचं होतं. ते जे होतं ते पण ते होतं ते राहिलं. त्यामुळे भाडं द्यायला वगैरे देऊन मी ते करू शकते हा. काम असं. आणि हे सगळं झाल्यानंतर मग मी स्वतः जसं मगाशी म्हणलं तसं डाय बनवायला शिकले. मग त्याच्यावरनं हळूहळू कच्च ब्लाऊज बनवायचं, काहीतरी शिवण करून बघूया आपण असं करत अनेक मीटर कपडा मी वाया घालवला. पण त्या ताग्यात आमचे ब्लाऊज बनतात सगळे. मोठे मोठे 15 मीटरचे तागे, 20 मीटरचे तागे असतात. हा हा. ते तागे देईन असं झालेत लोक. कारण त्यांना असं वाटलं त्यावेळेला की मागचं कर्ज आधी परत फेडा. किंवा ही 20-22 वर्षाची मुलगी आहे, ती लग्न करून पुढे जाणार आहे, ही काय करू शकणार आहे हा. असं त्याला वाटलं. त्यामुळे त्यांना असं हे झाल्यामुळे त्यांनी तागे देईनात मिलवाले लोक आपल्याला. असं झालं की ते तागे मिळत नाहीत म्हटल्यावर काय होतं, आम्ही कटिंग नाही करू शकत. हो नॅचरल कसं तुम्ही. मीही तिथलीची होते की एक नाही, एका सप्लायरकडनं नाही मिळत तर मी चक्क दुसऱ्या मिलमध्ये गेले. हा. त्यांना ही परिस्थिती सांगली हा. की आता तर आमचं ब्लाऊजचं आहे. हा. आणि वडिलांना तेव्हा माझ्या एक बिरुद लावलं होतं लोकांनी, किंग ऑफ ब्लाऊज हा. असं त्याला म्हणायचं. त्यामुळे बाबांना ओळखायचे होतं. हा. बरेच मिल्सवाले ओळखायचे. मग त्यामुळे मला त्यांनी दुसऱ्या मिल्सच्या लोकांनी हा. तागे द्यायला सुरुवात केली. ओके. मग मी त्याच्यातनं हळूहळू एक करत मुली जमा केल्या, ज्या शिकलेल्या आहेत, ज्या डिप्लोमा होल्डर्स आहेत. अच्छा. ज्यांना मशीन उत्तम चालवता येते, गव्हर्नमेंटचा कोर्स केलाय. अशा म्हणजे तुमचा स्टाफ पण सगळा निघून गेला होता. त्यांना असं वाटलं की आता दादा गेले म्हणजे तर आता काही दुकान बंद पडणार. पण मग तुम्ही त्यांना परत बोलवायचा प्रयत्न नाही केला. नाही, त्या काळी फोन नंबर कोणाकडे लँडलाईनच होते फक्त असतील. पण फोन वगैरे नव्हते. घरी जाऊन सांगायचं तर त्या बाईच्या भीतीने यायची नाही. आणि नको बाबा आम्हाला काही त्रास झाला तर कोर्ट कचेऱ्यांमध्ये तुम्ही असता त्या नाही झाल्या परत. अच्छा. त्या काळात मोबाईल नव्हते, त्या काळात लँडलाईन पण होत्या पण एवढ्या अगदी तुरळक होते. आणि कोणाची ह्या मुलींच्या घरी असणं शक्य नाही. मग त्यांच्या घरी 92 सालची गोष्ट. हो 92 मध्ये वॉज नॉट सो होत्या लँडलाईन पण तरी इट वॉज नॉट तेव्हा नंबर लावून घ्यायला लागायचं. हा तेच म्हटलं कॉमन नव्हते. म्हणजे कोणाच्या घरी फोन असणं हे प्रेस्टिज होतं. त्यामुळे फोन नाही. आणि त्यांना बोलवून त्या एक दोनदा मी बोलवलं होतं परत तुम्ही या माझ्या मदतीला. पण त्या घाबरल्या. त्यामुळे काही तुमच्याकडे असं सुरू आहे कोर्ट कचेरी पोलीस तर आम्हाला उद्या काही त्रास झाला असतो. त्यामुळे मग त्या नाही झाल्या. असं झालं. आणि आपण म्हणतो ना की जेव्हा संकट येतं तेव्हा सब चूहे पहिले भाग जाते. जहाज डूबने लगता है तो सबसे पहिले चूहे भाग जाते. तसाच प्रकार म्हणूया. चूहे भागले. असं झालं. आणि मग आम्ही विचार केला की ठीक आहे हे सगळ्या याही गोष्टी शिकायला काय मिळतंय आपल्याला. पण मी त्या दरम्यान मग फॉर्मा वगैरे बनवायला शिकले. स्वतःला मला बऱ्यापैकी स्केचिंग करता यायला लागलं, पेन्सिल वर्क करता यायला लागलं. अच्छा. आणि शिकले मी आता माझ्या पद्धतीने. आणि ग्राहक वर्गाची चाल असं करत करत पहिलं 2 लाखाचं कर्ज फेडलं. म्हणजे तुम्हाला अगदी सांगायला मला म्हणजे असं वाटेल की बँकेत जायला भीती वाटायची. कारण ते बँकवाले काहीतरी म्हणायचे तुमचं पहिले ते पैसे द्या मग दुसरे काय स्टेटमेंट्स असायच्या. केले अकाउंट बऱ्याचशा टेक्निकल टर्म्स असायच्या त्यावेळेला कळायच्या नाही. पण सीए वगैरे यांची मदत घेऊन आणि अशा प्रकारे पुण्याचं दुकान मला म्हणजे 4-5 वर्ष लागली ते पुण्याचं दुकान स्थिर स्थावर करायला. पण एक 4-5 वर्षानंतर हळूहळू सगळ्या म्हणजे केसेस चालू होत्या पण आमच्या बाजूने निकाल लागले. 2-3 केसेस मी जिंकल्या. असं झालं. त्यामुळे काय झालं की एक आत्मविश्वास वाढला की आपण याही लढ्याला साथ करू शकतो, आपण लढू शकतो. तो एक आत्मविश्वास वाढला. आणि हळूहळू त्याच्यातून बाहेर यायचं होतं. आलंच पाहिजे. डू ऑर डाय हीच परिस्थिती. त्यामुळे ते ऍक्सेप्ट करून
पुढे जाणं. अशा गोष्टींनी मग ते पुढे वाढवत हळूहळू मग मी साधारण एक 95-96 साली साधारण एक 25 वर्षाची झाल्या घरात आपल्याकडे असतात ना, मुलगी आहे, आई मागे लागली, कधी लग्न करते, लवकर लग्न कर वगैरे वगैरे. मग दुकान आणि हे कोण सांभाळणार? तेव्हा एक दुकानाच्या स्वरूपातच होतं. तर ते कोण सांभाळणार? बहीण तोपर्यंत ट्रेन झाली होती बऱ्यापैकी. मग आईनी स्थळ बघायला सुरुवात केली आणि मग आम्हाला हे स्थळ आलं मुंबईचं, ठाण्याचं. जोशी कुटुंबियांकडनं स्थळ आलं. ओके. मग त्या मुलाशी बोलताना म्हणजे ते खरं काळाच्या पुढे होतं खूप त्यावेळेला. त्या मुलाशी बोलताना मी त्याला एवढंच सांगितलं की बाबा माझं पहिलं लग्न माझ्या व्यवसायाशी लागलेलं. त्यामुळे मी श्वेता इनामदारच नाव लावणार. पण ते माझं ट्रेड नेम आहे. राईट. तर सुदैवाने त्या लोकांनी ते मान्य केलं. म्हणजे ते मान्य केलं आणि ते ट्रेड नेम मला त्यावेळेला माहिती नव्हतं. मला असं वाटलं होतं की मी पुण्याला अपडाऊन करून तिथलंच दुकान सांभाळेल, पुण्यातच सांभाळेल. आणि ऍक्सेप्ट केलं. ही मंडळी सगळी ठाण्याची, म्हणजे माझं सासर ठाण्याचं आहे. आणि लग्न म्हणून ठाण्याला आले. ओके. आणि वर्ष दीड वर्ष लग्न झालं म्हणजे 96 नंतर एक वर्ष दीड वर्ष मी डेली अपडाऊन करत होते ठाणेतून. डेली रोज इंद्राणीने जायचे, इंद्राणीने क्लास होता. आणि ठाण्याला तेव्हा कळव्याला पण म्हणजे कुठल्याही गाड्या ठाण्या स्टेशनला थांबायच्या नाही, पुण्याला जाणाऱ्या गाड्या. मग कल्याणला जायला लागायचं. म्हणजे लोकलनी कल्याणला, कल्याणहून पुण्याला इंद्रायणीने आणि येताना परत 7:30 इंद्रायणी पकडायची, कल्याणला उतरायचं आणि तिकडनं लोकल पकडून ठाण्याला यायचं. पण मग ट्रेन पासून घर जवळ होतं का? ते घ्यायला यायचे. स्टेशन लांब होतं, 4-5 किलोमीटर होतं, पण निदान तो नवरा घ्यायला यायचा. ओके. पण असं होतं की आम्हाला लाईफ काय मॅरिड लाईफ मला काय फक्त काम आणि काम. आणि वर्ष दीड वर्ष केल्यानंतर लक्षात आलं की ती खूप थकतीये किंवा मला काही लाईफच नाही राहते. आणि तोपर्यंत तिकडचं सेटल झालं. आणि मुंबईत आल्यावर म्हणजे ठाण्यात स्पेशली आल्यावर जेव्हा सोमवारी सुट्टी असायची तेव्हा मी सगळ्या मार्केटचा सर्व्हे करत होते. तयार ब्लाऊज कुठे मिळतायत, काही दिसतंय का याच्यात, अशा प्रकारचं काही दिसतंय का, काही करता येईल का. आणि अपडाऊन करत असताना पण लक्षात आलं की मुंबईची कन्सेप्ट कुठेच नाहीये. नव्हती. तयार ब्लाऊजची कन्सेप्ट कुठेच नाही. नव्हती. जिथे नाहीये तिथे भरपूर स्कोप आहे. स्कोप आहे. खूपच स्कोप आहे. आणि रक्तगट बी पॉझिटिव्ह माझं पहिल्यापासून. पॉझिटिव्ह. येस. त्यामुळे मग विचार केला की ही संकल्पना इथे सुरू करूया. बाबांचं नाव होतच. होय. माझे पुण्याचं दुकान तोपर्यंत बहिणीला सांभाळायला दिलं. तिने सांभाळायला सुरुवात केली की. ओके. ती ट्रेन झाली. ती आई आणि ती म्हणून बघत होत्या. ओके. आणि मग मी माझा मोहरा मुंबईकडे वळवला. ओके. आणि ठाण्यात 98 साली मी माझं सगळं सोनं दागिने विकून स्वतःच्या हिमतीवर ठाण्यात जांभळी नाक्याला दुकान सुरू केलं. अरे वा. मग ते भाड्याचं होतं. नाही, ते सुरुवातीला भाड्याचं होतं. अच्छा. नंतर 2012 साली मी ते विकत घेतलं. तेच दुकान म्हणजे गेली आता 28 वर्ष आम्ही तिथेच आहोत. अच्छा. आणि जांभळी नाक्याला इनामदार किंवा ठाण्यात कुठेही म्हणजे जांभळी नाका हे केलं की दुकानाचा ऍड्रेस ब्लाउजेस साठी इनामदार हे समीकरण. त्याचे इनामदार जांभळी नाका की माणूस तिथे पोहोचणार. अगदी म्हणजे रिक्षावाले पण आमचं होतं इतकं म्हणजे. त्यामुळे बरेचदा इमानदार म्हणतात लोक, इनामदार नाही म्हणतात. बऱ्याच लोकांना इनामदार न म्हणता इमानदार म्हणतात. काही चांगलं नाही, पण इमानदार म्हणतात इज अ कॉम्प्लिमेंट टू यू. तर असा मग तो माझा मुंबईचा म्हणजे ठाण्यात आमचं 98 साली माझं दुसरं दुकान सुरू. ओके. दॅट्स अमेझिंग. आणि मग त्याच्यानंतर दादरला कधी चालू केलं? दादरला मी म्हणजे हा जो प्रवास 98 सालापासून जो सुरू केला थ्रू एक्झिबिशन, काही वेगवेगळं हे, मग मी बेस पुण्याहून प्रोडक्शनचा सगळा बेस जे मी शिकले होते ते मुंबईत झालं 2002. पुण्याचा वेगळा प्रोडक्शनचा पहिली सांभाळते आता ती एंटायरली. ठाण्याचं जे आहे ठाणे नंतर दादरला 2010 मध्ये दादरला सुरू केलं. ओके. टेक्सास मध्ये युएसला आम्ही तिसरी शोरूम सुरू केली 2019 मध्ये. लवली. आणि नाव इट इज अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. सुपर. कॉंग्रॅच्युलेशन. खूपच छान. म्हणजे सुरुवात
की खडतर झाल्यानंतर त्या खडतर प्रवासामधनं शिकत कसं मोठं यश मिळतं त्याचं आय थिंक तुम्ही स्वतः जिवंत उदाहरण आहात. थँक्यू सो मच. म्हणजे कसं म्हणतो ना आपण की खाण्याचंही सेटल करणं सोपं नव्हतं. कारण काय होती संकल्पना नव्हती. तयार ब्लाऊज मिळतात आपल्याला ते फिटिंगला उत्तम बसू शकतात आणि वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत. हे माहिती हे रुचवायला प्रचार प्रसार करायला मला बऱ्याच एक्झिबिशन्सची साथ घेतलाय. आणि मग मी वेगवेगळ्या प्रदर्शनातनं स्टॉल्स लावायचे. मग मुलुंड ते अगदी चर्चगेट आणि इकडे बदलापूर अंबरनाथ इकडे वसई विरार सगळीकडे एक्झिबिशन्स लावले. करेक्ट. म्हणजे एक 4-5 दिवसाचे स्टॉल्स घेऊन त्याच्यात प्रसार वाढवला आणि दुकानात. आणि मग मी माझ्या मिस्टरला सांगितलं आता नोकरी सोडा आणि मला जॉईन. ही वॉज इन टू फार्मास्युटिकल. अच्छा. मार्केटिंग होतं फार्मास्युटिकल मध्ये होता तो. त्याला म्हटलं हे सोड आणि मला बेस एक दुकान तू सांग. आणि 1-2 मुली मग हळूहळू जसं हे होत गेलं तशा 1-2 मुली दुकानात एम्प्लॉय केला. त्यांना सगळं ट्रेनिंग दिलं आणि हळूहळू म्हणजे साधारण एक 12-13 वर्ष सगळा एकंदर तो सेट करायला पूर्णपणे लागला. मग त्याला मग हळूहळू त्याला जोड मग प्रोडक्शनची टीम एक वेगळी बनवली. माझ्याकडे ज्या डिप्लोमा होल्डर्स ज्या कटिंग करणाऱ्या असतात त्या सगळ्या गव्हर्नमेंट डिप्लोमा होल्डर्स. आणि मी स्वतः सगळं स्टेन्सिल वर्क स्केचिंग फॅब्रिक सिलेक्शन म्हणजे तागे सिलेक्ट करणं मी भारतभर जाऊन सगळीकडनं तागे असते. अरे वा. आणि काही माझ्या आयडिया काही माझ्या संकल्पना त्याची जोड देऊ आम्ही तयार ब्लाउजेस बनवू. आता त्याला रेडीमेड ब्लाउजेस ते बोर्डच नाव आहे. झंपर म्हणायचे. झंपर म्हणायचे. झंपर कोलकी असायची. बरोबर. कोलकी झंपर असं झंपर. आणि मग हळूहळू ग्राहक वर्ग वाढवून गेला. आमचा ब्रँड जो आमचा लोगो आहे तो मी 2002 साली रजिस्टर केला. अच्छा. मला माहित नव्हतं पण त्यावेळेला काळाच्या पुढे जाऊन मी ते पाऊल उचललं. म्हणजे लोगो रजिस्टर करायचा असतो हे माहिती नव्हतं. त्यावेळेला मी तो 2002 साली रजिस्टर केला. आमचं एसे इनामदार हे नाव रजिस्टर्ड आहे. त्यामुळे त्याचाही फायदा झाला. ब्रँड लेवलला यायला खूप फायदा होतो. आता माझ्याकडे 15 महिला आहेत फक्त शिवणाऱ्या. फक्त शिवणाऱ्या. म्हणजे त्या कटिंग करतात 24 जणी बाकीच्या शिवतात आणि बाकीच्या उरलेल्या हे मी हात शिलाई एम्ब्रॉयडरी केली. अच्छा. एम्ब्रॉयडरीच्या वेगळ्या एम्ब्रॉयडरी हाताची असते मशीनवर एम्ब्रॉयडरी असते. ओके. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज बनवतो तेव्हा 15 जणीची टीम. मग त्यातल्या 2 जणी फक्त हुकलूक करतात. ओके. प्रेस बटन्स लावायला लागतात ब्लाउजाचे हाताचं काम. ब्लाउजला पुष्कळ बारीक खूप डिटेलिंग असतं आणि ते मला स्वतःला ग्राहकांना उत्तम गेलं पाहिजे. आणि मी स्वतः लेडीज असल्यामुळे मला स्वतः एक स्त्री असल्यामुळे स्त्रीला काय लागू शकतं काय आवडेल आपण काय दिलं तर समोरचा ग्राहक म्हणून आवडेल त्यांना हा विचार करावा लागतो. त्याच्यासाठी अभ्यास पण खूप करावा लागतो. बेसिकली फॅब्रिकचा अभ्यास खूप केला मी स्वतः विविंग शिकले. हो. मला विविंग करता येतं म्हणजे मला 7 भाषा बोलता येतात त्याच्यामध्ये. पण विविंग म्हणजे कशा प्रकारचं विविंग 2 प्रकारचं असतात. हँडलूम असतं आणि मशीन पॉवरलूम ज्याला. पॉवरलूम. हँडलूमचं विविंग खूप महत्वाचं असतं. हँडलूमवर विविंग करताना वार्प आणि वेल्थ उभा आडवा असा दोरा वार्प आणि वेल्थ मध्ये विविंग. कुठलाही सूत बघा तुम्ही कुठलाही कपडा घ्या आणि उजेडात बघा इट इज क्रॉस विविंग. नेहमी 2 दोरे उभे 2 दोरे आडवे. मग त्याच्यावर कापडाचा काउंट ठरतो. त्याच्यावर कुठला फॅब्रिक आहे मग सिल्क बाय कॉटन आहे का कॉटन बाय कॉटन फॅब्रिक आहे का पॉलिस्टर बाय कॉटन आहे असं ते कॉम्बिनेशन असतं. म्हणजे इट इज ऑलवेज लाईक. ओके. म्हणजे मग ते आपल्या ब्लाऊजला जे 2x2 म्हणतात ते 2 धागे असे 2 धागे असे उभे 1x1 म्हणजे एक धागा. मग तो अटतो कपडा. आणि हा सगळा यानवर असतो. यानवरनं ते सगळं थ्रेड बनतो आणि थ्रेडवरनं तागे बनतात. यान म्हणजे कच्चा कापड कच्चा धागा. अच्छा. कच्चा धागा म्हणजे आपण तो फुलाच्या वाटीला वगैरे वापरतो तो. पण ताग्यांमध्ये वेगळं असतं. त्याच्यातनं पॉलिश तो दोरा बनतो. तो कच्च्याचा
पक्का होतो तो म्हणजे यांचा थ्रेड बनतो. थ्रेड बनतो. थ्रेडचा डाय होतो. ओके. कलर्स असतात ना. हा. डाय म्हणजे व्हाईट किंवा ग्रे मटेरियल. करेक्ट. ग्रे मटेरियल नंतर मग त्याचा फाईन थ्रेड बनतात आणि मग वीव होतो कपडा. हा सगळा हँडलूमचा प्रोसिजर. हाताने विणला जातो. हो. ओके. आणि जे हाताने विणलं जातो ना कपडा हा. त्याला हँडलूम. ओके. पॉवरलूम म्हणजे जो मशीनवर विणला जातो त्याला पॉवरलूम. हातमागाचा जो कपडा असतो तो आजकाल जास्ती कॉस्टली, कारण त्याच्यात जास्ती वेळ लागतो. जास्ती मॅनपॉवर खर्च होते. कारण मी इफ आय मिस्टेक नॉट मागे मी एकदा ऐकलं होतं पैठणला जेव्हा पैठणी बनवतात तेव्हा की काही वेळेला तर एक साडी पैठणी बनवायला त्यांना 4-4 महिने लागतात. अगदी बरोबर. तसंच आहे. ब्लाऊजच्या दागिन्यांचंही तसंच असतं की ओरिजिनल प्युअर सिल्क जेव्हा दागिने विणले जातात त्याला वेळ लागतो, म्हणूनच ते कॉस्टली आहे. ओके. आता सेमी सिल्क आले, खादी सिल्क आले, त्याला खादी बाय कॉटनचा थ्रेड असतो, सिल्क बाय सिल्क असतो, पिको सिल्क आहे. अशा असंख्य व्हरायटीजची कपडाचे ब्लाउजेस आम्ही बनवतो. ओके. पण फॅब्रिकचं नॉलेज असण्यासाठी मला स्वतःला नॉलेज असेल तर मी तुम्हाला सांगू शकेन. अभ्यास केला तर मी ग्राहकांना आम्ही समजावून सांगू शकतो. आणि मी अभ्यास केला तर माझ्या स्टाफला मी सगळ्या ट्रेन केलं. अच्छा. त्यांना हे सगळे प्रोसेसेस दाखवले, त्यांना समजावून सांगितले, मग त्यांना ते कळायला लागले. दोरा कसा असतो, त्यांना याद दाखवले, त्यांना सगळ्या गोष्टी मी समजावून सांगितल्या. सो ग्राहकांपर्यंत डिटेलिंग जेव्हा जातं फॅब्रिकचं त्यांनाही मजा येते. येस, नक्की. म्हणजे माझं मी हे जे सांगते हे माझा युट्यूब चॅनल श्वेता इनामदार या नावाने आहे. तर याच्यात पण मी छोट्या छोट्या टिप्स फॅब्रिक्सच्या रिलेटेड देत असते. तर सगळ्या दर्शकांना मी विनंती करेन याद्वारे जे बघताय की त्यांनी युट्यूब चॅनल आहे माझं श्वेता इनामदार, ते नक्की सबस्क्राईब करावं. आमचा फेसबुक पेज आहे एस इनामदार नावाने, इंस्टाग्राम आहे आणि आपली दालनं तर आहेत. दोन्ही शोरूम्स आहेतच. ठाण्याला नवीन असलेल्या दादरला पण स्वामी समर्थ मठाच्या गल्लीत. त्यांनी सगळ्यांनी नक्की यावं आणि भरपूर खरेदी करावी ब्लाउजेसची. प्रश्नच नाही. मला तुमच्या ब्लाउजेसचे तुम्ही म्हणताय ना तसे आणि मला वाटतं हे सगळं करताना तुम्हाला बरीचशी ही आपण मागे ठेवले अवॉर्ड्स. आय वुड लाईक टू नो अबाउट इट. बरेच पुरस्कार मिळाले, म्हणजे आतापर्यंत 21-22 पुरस्कार मिळाले. ओके. इट वॉज कन्फर्ड अपॉन मी. म्हणजे मला अगदी तुम्हाला सांगायला आवडेल की गेल्याच वर्षी 23 साली मला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. त्याच्या आधी मला सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते उद्योजिका, बेस्ट महिला उद्योजिका म्हणून पुरस्कार मिळाला. नुकतीच मी सॅन फ्रान्सिस्कोला गेले होते. तिथे बेस्ट बूथ म्हणून आम्हाला आमच्या कंपनीला सन्मानित करण्यात आलं. अरे वा. असे असंख्य पुरस्कार अनेक ठिकाणी, अनेक सन्मान मिळाले. म्हणजे वाईटातनं चांगलं या गोष्टी सगळ्या घडत गेल्या. मेरिट्स खूप आहेत. आणि स्वतः जेव्हा आपण उद्योजिका असतो तेव्हा विचार करायची एक वेगळी दृष्टी असते आपल्याकडे, असं मला नक्की वाटतं. आणि हे करत असताना म्हणजे ब्लाउजेससाठी जेव्हा काम करते, तयार ब्लाउजसाठी, तर आलेले अनेक अनुभव बघता मग मला जेव्हा खाण्याचं दुकान मी सेटल केलं, मग असं म्हटलं होतं आपण पुढे अजून कुठे जाऊया. मग दादर. मग दादरलाही परत असं बऱ्याच लोकांना म्हणते तर तुमचं पुण्याचं दुकान चालत नाही का, खाण्याचं तुम्ही बंद केलं का म्हणून दादरला सुरू केलं. तर असं नाहीये. एक मराठी स्त्री उद्योजिका अनेक ठिकाणी ब्रांचेस सुरू करू शकते जर खरोखर तुम्ही उदाहरण आहातच. कारण काय आहे ना की पुण्याची एक टिपिकल आपण म्हणतो की पुणेरी लोक म्हणे अभिमानाने म्हणतात आमची कुठेही शाखा नाही. असं तर चुकीचं आहे. अतिशय चुकीचं. आणि त्याच्या उलट आता तुम्ही मुंबईत आल्यानंतर ऑलरेडी 2 शाखा तर तुमच्या आहेत, त्याचे ठाणा एक दादर. आणि आता तुम्ही टेक्सासला केला आणि कॅलिफोर्निया तिकडे सुरू केलंय. दुबईमध्ये आपला सप्लाय आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, म्हणजे नॅशनल, इंटरनॅशनल, अगदी भारतात तमिळनाडू ते आपण पंजाब पर्यंत, दिल्ली पर्यंत ब्लाउज जातात. ओके. अगदी गुजरात पासून वेस्ट बेंगॉल पर्यंत आपलं सप्लाय आहे. म्हणजे रिटेल, होलसेल दोन्ही. पण आपली वेबसाईट पण आहे. इनामदारब्लाउज.com ही आपली वेबसाईट आहे. त्याच्यातनं पण बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळतो. म्हणजे ते तिसरं ऑनलाईन आपण म्हणूया चौथांचं स्टोअरच आहे. ऑनलाईन स्टोअरच असतं ते. त्यामुळे तिकडनं, फेसबुकवरनं अशा अनेक माध्यमं. म्हणजे तुम्हाला सांगायला खरंच रेखाताई मला अभिमान वाटेल की आम्ही बऱ्याच मालिकांना सप्लाय करतो.
अच्छा. ब्लाउजेस. बरेच मराठी मालिका Serial. सिरियल हा त्यांना आपला सप्लाय होतो. आपण जाहिरातीचे जिंगल्स असतात हा. त्याला आपले ब्लाउजेस जातात. अरे वा. म्हणजे असं वेगवेगळ्या ज्या शाळांमध्ये आम्ही लहान मुली ब्लाऊज नव्हता हो. त्यांना शाळेसाठी टीचर्स डेला आता Teachers नंतर जेव्हा होतात तेव्हा त्यांना लहान मुलींचे ब्लाऊज लागतात. हा. गौरी गणपतीचे साजरे असतात त्या गौरींना ब्लाऊज घालायला लागतात. साडी देतो आपण हो, त्या गौरी मापाचे गणपती सुद्धा ब्लाऊज लागतात. बनवतो. ओके. म्हणजे वेगवेगळा ग्राहक वर्ग याच्यात आहे. अच्छा. म्हणजे अगदी तुम्हाला थोडंच ऐकायला कदाचित आवड वाटेल की अगदी तृतीयपंथी लोक पण आपले ग्राहक. आई ग. ओके. पण घालतात ना ते तर ब्लाऊज ते साड्या नेसतात. घेतात त्यामुळे त्यांना पण ब्लाउजेस लागतात. येस. आणि असा वास्ट अनुभव वास्ट आपल्याकडे काय म्हणूया ग्राहक वर्ग आहे. त्यामुळे याचे इनामदार म्हटलं की रेडीमेड ब्लाऊज आणि रेडीमेड ब्लाऊज म्हणजे कोणता इनामदार येस. इतकं लोकांना आता ते पाठ झालेलं आहे. म्हणजे अगदी पुरुष वर्ग सुद्धा येतात आमच्याकडे कधी कधी. एक गोष्ट आहे की मला वाटतं तुमच्या नंतर आता रेडीमेड ब्लाउजेस मध्ये पुष्कळ नवीन लोक उतरलेले आहेत कॉपींग घेऊन. पण शेवटी क्वालिटी आणि ओरिजिनॅलिटी जी असते ती नाही जात कुठे. मला असं वाटतं चौर्य कर्म आपल्याकडे खूप चालतात पण आम्ही रजिस्टर केलेला आहे जात. आणि तुमच्या नावाने नाही ते आपापल्या असं होतं ते कॉमन आहे. पण हरकत नाही. म्हणजे मला असं वाटतं की आपण काय वेगळं देतोय प्रत्येकाला ग्राहकाला काय वेगळं दिलं तर आवडेल हा मी पुढे जाऊन विचार करत असते. आणि ज्याच्यामुळे काय होतं ज्याच्यामुळे आमच्या ग्राहकांना ती खात्री असते की आज आम्ही ब्लाउजेस मध्ये 5,000 कलर्स देतोय. एवढी कटोरी 5,000 कलर सगळ्या शोरूमला येऊन बघू शकता. म्हणजे एक लाल म्हणलं तर त्याच्यात कमीत कमी 70 शेड्स असतात. एका लालच्या ब्लाउज मध्ये 70 म्हणजे आय कॅन अंडरस्टँड वन कपडा जेव्हा मॅचिंग ब्लाउज बघायला जातो त्यावेळेला आपण त्या कपड्याची शेड बघतो कापड घेतो आणि मग ते टेलर कडून शिवून घेतो. हा प्रकार कल्पना आहे. पण रेडीमेड ब्लाउज मध्ये एवढे समथिंग विच इज अमेझिंग. म्हणजे त्याच्यात सुद्धा एवढ्या शेड्स येतात. म्हणजे एक चेरी रेड तो अगदी डीप रेड ब्लड रेड असतो चेरी रेड असतो ब्लॉसम रेड असतो क्रिम्सन रेड असतो. काय म्हणतो आपण टोमॅटो रेड कलर येतो. अनेक लाल मध्ये कलर अनेक हिरव्यांमध्ये कलर खूप कलर नेच आपण बनवतो. आणि जनरली आम्ही असं हे करतो की प्रत्येक शोरूमला प्रॉपर इन्व्हेंटरी ती आहे कंटिन्युटी आहे इन्व्हेंटरीमध्ये. पण तो सगळ्यात मोठा टास्क असतो इन्व्हेंटरी येतो. आणि इन्व्हेंटरी मॅनेज करताना कसं होतं की आम्हाला ही काळजी घ्यायला लागते की येणारं डिझाईन हे पुढच्या 3 महिन्यात संपून नवीन डिझाईनला आम्ही सुरुवात केली. म्हणजे आता आमचं दिवाळीचे प्रोडक्शन ऑलरेडी सुरू होऊन ऑलमोस्ट एंडिंगला आले. अरे बापरे. म्हणजे गणपती दसरा तुमच्या कधीच झालं खूप आधी झालेलं कारण दिवाळीचं सुरू आहे आता. आता गणपती आज आता येत आहे अजून येतील आता आहे उत्सव चालू आहे. हो उत्सव चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये तुमचं दिवाळीचं प्रोडक्शन सुरू झालेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट 70% झालेलं आहे 30% राहिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यात काय मला हे सांगायचं की याचं प्लॅनिंग खूप नवरात्रीचं ऑलरेडी होऊन गेले. नवरात्रीचं वी आर ऑलरेडी कारण आताच 15 दिवसात नवरात्र एक्झॅक्टली गणपतीनंतर 15 दिवसात नवरात्री नवरात्रीमध्ये दांडिया. हो आणि 9 कलर 9 कलर सगळ्या ब्लाऊज चॅलेंज आहे. तर 9 कलर ते ब्लाऊज आणि त्याच्यात व्हरायटी द्यायची. आणि त्याच्यात पुन्हा दांडिया म्हणजे चनिया चोळी. हो हो म्हणजे त्याच्याकरताचे ते ब्लाऊज यंग जनरेशनला वेगळे ब्लाऊज पाहिजे. म्हणजे तुम्हाला दाखवेन की काय काय प्रकार आहेत. आय वुड लाईक टू सी दॅट. प्लीज. आता आपण हा नवीन आत्ता म्हणजे अगदी सुंदर प्रकार केलेला आहे ब्लाऊज मध्ये हा असा आहे. आणि तुम्ही याला बघू शकताय की याला प्राजक्ताची फुलं आपण हे केली. अरे म्हणजे प्राजक्ताचा सडा पडलेला सडा पडलाय अंगावर असं वाटतं. की 147 148 फुलं त्याच्यावर एम्ब्रॉयडरी केलेली आहे ब्लाऊज. आणि प्राइस पण आम्ही इतके रिझनेबल हे सगळ्या बाबत आम्ही बनवतो. हो हो सगळ्या
वेगळ्या मापात रंग आणि रंग पण सगळे. हो हो, याच्यात आपण 9 ते 10 कलर्स बनवतो. हातावर पण तुम्ही बघू शकता की किती छान असा अगदी प्राजक्ताचा सडा अंगावर सडा पडलेला अगदी अगदी. त्याच्यानंतर आता आम्ही इरकलमध्ये म्हणजे ही आमची अगदी स्पेशालिटी खणाचा जो आहे हा 2 टोन मध्ये ब्लाऊज आहे. 2 टोन मधला आहे. त्यामुळे हा इतका सुंदर दिसतो आणि तुम्ही कट बघत असाल तर कटोरी कट ब्लाऊज आहे. सो 3 पीस कटोरी ब्लाऊज असतात ना, हे पण फिटिंगला खूप उत्तम बनतं. हो, अगदी काही गरज नाही की सगळ्यांनीच पॅडेड ब्लाऊज घालावे किंवा प्रिन्सेस कट घालावे. मी जे मगाशी तुम्हाला सांगत होते ना हँडलूम, तर ह्याच्यात 3 ह्यानी वेट दिलाय आणि असं 3 धाग्याने म्हणजे प्रेक्षक वर्ग पण बघू शकतो की इथे आपण 3 धागे ह्याच्यात वापरलेले आहेत. हो. सो त्याचा लुक बघा की त्याचं प्रिंट आणि एकदम डिसेंट आणि डिटेलिंग दिसेल. हो, आणि असा म्हणजे एलिगंट लुक आहे. क्लासी लुक ज्याला म्हणतो ना, तसे ब्लाऊज. आता हा बघा, हा आम्ही अगदी आमचा सिग्नेचर पॅटर्न ब्लाऊज आहे रिया सिल्क. अच्छा, म्हणजे हा आपण टिश्यूला त्याच्यात सॅटिन बाय सिल्क बाय कॉटन फॅब्रिक असतं. हे तुम्ही हाताला लावून बघा. सिल्क बाय कॉटन. तुम्ही हाताला लावून बघा, ह्याच्यानं हात फिरवा, तुम्हाला एकदम मऊ सूत लागेल कपडा. आणि असं अस्तर जे ते बघा किती छान असतं. 2x2चं अस्तर लावतो त्यामुळे गरम होत नाही, त्रास होत नाही. कुठल्याही जरीच्या साडीवर हे ब्लाऊज घातले जातात पैठणी पर्यंत. सिल्कच्या ब्लाऊजचा जनरल प्रॉब्लेम असतो की ते इकडे खराब होतात, कारण अस्तर खराब असतं वापरलेलं, हलक्या क्वालिटीचा वापरलेला, त्याच्यामुळे खराब होतं. अस्तर जेव्हा तुम्ही चांगल्या क्वालिटीचं आपण वापरतो, पण तुम्ही इकडे 2x2चं अस्तर आहे त्याच्यामुळे 2x2चं अस्तर, त्यामुळे आतलं डिझाईन दिसत नाहीये बघा तुम्हाला. नाही, इथे जर जाळीदार अस्तर लावलं तर ते अस्तर फाटून जातं. मग तो ब्लाऊज फाटतो लवकर. ब्लाऊज फाटतो. तो अस्तर म्हणून ज्याला अस्तरची गरज आहे त्याला अस्तर होतं. हल्ली काय करतात, सरसकट सगळे अस्तर ते शिवतात, कारण टेलरला डबल शिलाई, पण त्याचा उपयोग नसतो, त्याची गरज नसते. गरज नसताना तर हँडलूमच्या कपड्याला गरज नसते. ऑलरेडी तो जाड असतो कपडा, त्याला परत अस्तर लावला की ते घातल्यावर नाही वाटत. हा प्युअर खादी सिल्क, किती नाजूक आणि हे फ्रेश कलर. बॉर्डर बघा, त्याच्यातच यूज केलेली बॉर्डर किती क्यूट आहे ती. त्यामुळे ते घीच्या खादीचं क्यूट आहे. आणि फिनिशिंग बघा. आणि पुन्हा याचा हा खादी सिल्क आहे. हा खादी सिल्क आणि ह्याला 2x2चं अस्तर आहे. कायम कम्फर्टेबलच राहणार. लुक वाईज पण ना, लुक वाईज हे ब्लाऊज खूप कम्फर्टेबल असतं. आणि त्याच्यामुळे हा इथे जो फाटतो जनरली, तो मला कधी तो इथे फाटणार. आपल्याकडे असा रेकॉर्ड आहे की आपण टिश्यू सिल्कचे ब्लाऊज, म्हणजे आमच्याकडे मला अगदी सांगायला आवडेल, आठवतंय म्हणजे हिंदी एक ग्राहक 20 वर्षापूर्वी एक ब्लाऊज घेऊन गेलं आणि त्यांनी तो दाखवायला आम्हाला आणला होता की बघा तुमच्याकडनं नेलेला आहे ब्लाऊज. आणि 20 वर्षापूर्वी गेला, अजून तसा कपडा आहे. त्यांचं माप बदललं म्हणून त्यांना वेगळे घ्यायचे होते. दॅट इज डिफरंट थिंग. कपडा खराब नाही, कपडा खराब अजिबात होत नाही, कारण आपण ताग्यातनं बनवतो. आपला सगळा मिल्कचे तागे असतात. आता तुम्ही जर मगाशी जो पैठणीचा उल्लेख केला होता, त्याच अनुषंगाने हा पैठणीचा ब्लाऊज, म्हणजे पैठणीच्या साडीवर टिश्यू बेस्ड फॅब्रिक आहे. प्रिन्सेस कॅट आहे. आणि तुम्ही पॅड बघाल तर मापाचे पॅड आहे. म्हणजे समजा 34 मापाचा ब्लाऊज आहे तर पॅड पण आतमध्ये 34 मापाचेच असतात. अच्छा. सो आम्ही अश्युअर करतो की याचे फिटिंग परफेक्टच बसणार. कटिंग सगळा गेम, कटिंग वर गेम. हे बघा, त्यांचा मागचा गळा पण तुम्ही बघू शकता. आणि शायनिंग बघा आहे, पण त्याला ते दोरी शाईन पण छान. आणि खूप भडक, खूप झगामगा असं एलिगंट आहे, क्लासी टेस्ट. आता हा एक छान. आणि हा म्हणजे कशाला कुठच्याही प्लेन साडी, प्लेन पैठणी नारायणपेठला छान. नारायणपेठला आता बरेचदा मी असे, आता हे ब्लाऊज बघा तुम्ही बघू शकता बादशाहीने हा सगळ्या थ्रेडवर काही केलेला. फॅब्रिकचं खूप डिटेलिंग, सिमेट्री सांभाळायला लागते. आणि हे जे आहे ना त्याची लेस लावणं, त्याचा कट तुम्ही बघू शकता खालचा. आम्ही वेगळा कट दिलाय त्या ब्लाऊजमध्ये. रिझन आहे वेगळं आहे. आणि हे नवरात्राचं आमचं कलेक्शन आहे. हे नवरात्री वाटलंच मला. आणि व्ही नेक हल्ली खूप चालतात. हो, व्ही नेकचे आणि यंग जनरेशन चालतात. नवरात्री कलेक्शन म्हणजे आता हे आणि याच्यावरती अशाच ब्रोकेडचं
चांगला घातला किंवा प्लाझो घालू शकतो. प्लेन एखादा स्कर्टवर पण हे ब्लाऊज छान दिसतो आणि साड्यांवर पण दिसतो छान. म्हणजे स्कर्टवर पण त्याचा जो लुक आहे तो तुम्ही बघू शकता. वा इतका रिच वाटेल ना ती पण फॅब्रिक आणि हे रॉ सिल्क फॅब्रिक. अच्छा बेस फॅब्रिक रॉ सिल्क मग त्याच्यावर हे विवर मग गिरिंग आहे त्याच्यात. ओके त्यामुळे मग ते असं अशा ज्या काही गोष्टी असतात डिटेलमध्ये हा बघा हा सगळ्यांचा आवडीचा प्रकार. म्हणजे खणाचाच ब्लाऊज आहे हा. हो पण स्लीवलेस आहे. आता ह्याला आम्ही काय केलंय बघ किती क्यूट. म्हणजे ह्याला ग्लास कट दिलाय. बॉर्डर जी असते ती आम्ही इथे पूर्ण इकडे केली पूर्ण आणि बॉर्डर इथे नसते का ती हाताला असते बॉर्डर. मी मुद्दाम गळ्याला आणि स्लीवलेस लुक. आणि ते किती गोड दिसतंय ते आणि आणि पाठीमागे हे म्हणजे काय म्हणतो अमेझिंग डिटेलिंग त्याचं बघा काम बघा फिनिशिंग बघा खूप सुंदर. म्हणजे हे ब्लाउजेस ना आमच्याकडे अगदी. आणि ह्याला तुम्ही अच्छा हा असा कट घेतला याच्यावर पेस्टिंग आहे. हे पेस्टिंग आहे त्याच्याबरोबर पेस्ट करावं लागतं. कारण त्याच्याशी ही बॉर्डर येणार नाही. ही बॉर्डरचा अख्खं मागे पाठीला आली ना ती अखंड शिली ती अखंड आहे पण ह्याला ही वरनं पेस्ट केली. आणि ती पुन्हा तुम्हाला पेस्ट करताना तुम्ही विचार करून करावा लागला. हो एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट आय एम ट्राइंग. हे बघा कॉन्टोरी बघा सारखं फिनिशिंग दिसते. हुक्स मध्ये पण तुम्हाला एक सारखेपणा दिसतो. म्हणजे फील फिटिंग आणि हे बघू शकता तुम्ही किती छान. खूपच सुंदर आहे. त्याचं लटकन स्पेशल आहे. आपण त्या फॅब्रिकच बनवतो. अच्छा म्हणजे कुठे केसात अडकायला नको टोचायला नको. मागे गाडी टोचणार नाही. गाडी टेकून बसलं सिकलं टेकून बसलं की टोचतं मग ते वाला लटकन असतं ते ट्रेडिशनल ते टोचतात. ते कसं हे फॅब्रिकचं एलिगंट आणि छान दिसायला छान आणि लाभ करतो मुद्दाम. त्यामुळे कसं छान त्याचा टाय येतो लुक चांगला. हा एक मस्त आम्ही याची पण लटकन मला वाटतं काहीतरी युनिक आहे. फॅब्रिकचीच लटकन फॅब्रिकची फक्त रुंद केलं ही. त्याच्यामुळे ही पण अशी कशी मस्त दिसणार. जी अशी दाखवली तुम्ही तर मला आवडेल. हो ती अशी आली ना ती येतो त्याला किती गोड दिसणार ती. ते कटमुळे त्या लेसमुळे त्याला एनहान्समेंट येतात. येस कशाला कुठला ताग्याला काय केलं तर चांगलं दिसेल. इथे माझा अभ्यास आणि एक्सपर्टीज कामाला आहे. कारण तागे जेव्हा येतात तेव्हा ते असे 20 मीटर 50 मीटर असे असतात. पुढे असतात मग त्याच्यावर काम मग त्याचं स्केचिंग ड्रॉइंग इथे ते सगळं व्हिज्युअलायझेशन स्केचिंग करावं लागतं. स्टेन्सिल वर्क असतं. मग त्या माझ्या बरोबर जी काम करतात महिला त्यांना आधी एकीला समजावून सांगायला लागतं. तिच्याकडनं आधी घरचं काम करून घ्यायला लागतं. ओके बनवून सॅम्पल घेऊन मॉडेलला आमच्या घालायला लागतो. तो ओके झाला तरच पुढचं सगळं एंटायर प्रोडक्शन. ओके सो प्रत्येक मॉडेल म्हणजे आमच्याकडे प्रॉपर साईजेसच्या मॉडेल्स. डमी नाही आम्ही वापरत. रिअल मुली डमीवर नाही टेस्ट करत. कारण डमीवर टेस्ट केलं तर बरेचदा मार्क चुकतो. ओके म्हणून रिअल मुलींवरच आम्ही चेक. आमच्याकडे सगळ्या साईजच्या मॉडेल्स आहेत. ओके आता हे बघा आजकाल जे ट्रेंडिंग आहे ना ऑर्गेन्झा सिल्क प्युअर ऑर्गेन्झा सिल्क आहे. नेकलाईन बघा तुम्हाला लक्षात येईल. सुंदर आहे नेकलाईन आणि ह्याचं नेकलाईन पण हे वेगळं दिलंय. काय छान आहे. काय छान आहे फुग्याची बाई. देवा पूर्वीच्या काळची फॅशन होती. आता पण आणि ही फुग्याची बाई नेहमीपेक्षा थोडी वेगळी केली आहेत मला वाटतं. आणि याच्यात बेटर म्हणजे छोटी नाही केली. फुग्याची उंची असायची. त्यांनी आधी दंड जाड असतं तर अजून जाड दिसत जरा बारीक दिसत पण आणि ते एलिगंट हलती पट्टी पण मुद्दाम त्याला रुंद आहे पट्टी त्याची ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे. पण याला हे नाहीये का अस्तर लावलेलं आहे. अस्तरला बटर क्रीम बटर क्रीम पॉलिस्टर अस्तर नाही लावलं पण बटर क्रीम त्याच्यात अजिबात गरम नाही. बघू शकता थंड वाटतंय. व्हेरी सॉफ्ट आणि
म्हणजे पार्टी वेअर्सना वगैरे हा पार्टीवेअरच आहे. अशा टाईपच्या ह्याला खूप सुंदर वाटतात हे ब्लाउजेस. हम्म. म्हणजे आता मी तुम्हाला थोडे नमुने दाखवते. असे अनेक ब्लाउजेस आपण रेग्युलर बनवतो आहा. आणि ह्याचा म्हणजे हे तर काय म्हणतो आपण झुलक आहे. हा हा बघा काय सुंदर असा पूर्ण आता हा सिक्वेन्सचा ब्लाउज. सिक्वेन्सचा आहे ब्लाउज. पण मी टिकल्यावर नाही. बरेचदा ना तुम्ही टिकली बघता तर ते हाताला टोचतात हा, किंवा हा. चिकटतात. मग हे काय आहे? हे टिकलीचंच आहे. पण हे टिकली तुम्ही जर बारकाईने बघाल तर एकाला एक जोडून शिवलेलं आहे. ओके, पण मग हे असा कपडा येतो का? पण हा शिवायला लागतो. म्हणजे टिकलीला टिकली जोडून धाग्यातनं वीण करून केलेल्या आहे. तुम्ही बारकाईने बघितलं हो हो हो. या टिकल्या कधी अंगाला चिकटतात नाहीत. अर्धा भाग निघून जातो टिकल्यांच्या ब्लाउज. तसं ह्याला होत नाही. अच्छा. तेव्हा याचे इनामदार प्राईस घेतात तुमच्याकडनं. त्याच्या अगेन्स्ट क्वालिटी देतो. आता हा स्लीवलेस इनकट स्लीवलेस दिलेला. अच्छा. आणि हे काय? हे बाही दिली आहे मुद्दाम. ज्यांना आवडते त्या बाही लावू शकतात. अच्छा. अटॅच करून पाहिजे तर करता येते. अच्छा. म्हणून देतो. काहींना आवडतं. काही याचे बटवे करतात. तर आम्ही तर लॉकडाऊन मध्ये याचे कोणी मास्क मॅचिंग लावायचं. असं वेगवेगळे आयडियाज करून दिलेले. मॅचिंग मास्क पण दिले होते ब्लाउजेसवरून. सो हे त्याला पण बटन भेटतो असतं. हे टोचणार नाही इथे हात. हे अजिबात टोचत नाही. अशी टोचूच शकत. कारण हे सॉफ्ट आहे. अंडरआर्म मध्ये नाही का टोचतोय खरं. हा. आणि इरिटेट होतो. पण हा कपडा तसा नाही. जसं प्युअर म्हणजे चांगल्या क्वालिटीचं जेव्हा देतो तेव्हा लोकांपर्यंत ते पोहोचतं. एक्झॅक्टली. आणि तुमच्या माध्यमातून पण हे पोहोचतंय. की वेन वी टॉक अबाउट कॉस्ट, तर कुठचीही गोष्ट ही म्हणजे क्वालिटी हॅज इट्स प्राइस. त्याच्यामुळे इफ अट ऑल पीपल वॉन्ट टू कॉम्प्रोमाइज ऑन क्वालिटी अँड गो फॉर चीपर, तो त्यांचा प्रॉब्लेम. म्हणून मला कॉम्पिटिटर्सची अजिबात भीती वाटत. आता तुम्ही बघा मी नेसलेली अबोली रंगाची ही सिल्कची साडी. हो. मी त्याच्यात हा कलमकारीचा ब्लाउज घातला. कलमकारी पण तबला डग्गा आणि तबला सितारचं कॉम्बिनेशन आहे. त्याला आता मी मरून घातलाय कॉन्ट्रास्ट. मग कुठल्या साडीला काय घातलं तर छान दिसते. ह्या आयडियाज मी अनेकदा माझ्या ग्राहकांना पण आम्ही सांगतो. त्याच्यावर भेटायला म्हणजे त्यांना एज्युकेट पण करतो. त्यांना फॅब्रिकचं पण हे देतो. परफेक्ट फिटिंग देणं ही आमची USP आहे. करेक्ट. आणि एज्युकेट केल्यामुळे काय होतं ते अवेअर झाले की इतरांनाही ते सांगतो. तो खूप डिटेलिंग मध्ये काम करतो. बरं नुसतेच ब्लाऊज देतोय तर ब्लाऊज बरोबर साडी पेटीकोट असतात आपल्याकडे. ओके. सो जी पण महिला आपल्याकडे ग्राहक येतात त्यांना ब्लाऊज घेतात त्याच्याबरोबर साडी पेटीकोट मिळतो. अंतर्वस्त्र असतात. गाऊन्स मिळतात कॉटनचे. सो एकाच ठिकाणी त्यांना अनेक गोष्टींची खरेदी करता येतो. आता मला आणखी एक तुम्हाला विचारायला असं आवडेल की याच्या पुढे प्रवासामध्ये तुमचे काय काय प्लॅन्स? मला एकच चांगली गोष्ट आम्ही प्रायव्हेट लिमिटेड केल्यामुळे माझी मुलगी मला व्यवसायात जॉईन झाली. ओके. त्यामुळे आम्ही प्रायव्हेट लिमिटेड करू शकलो. कंपनी आमची. आणि ती आता ठाणे दादर ती पण सांभाळते. म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग, डिझायनिंगचं म्हणजे ऍडव्हर्टायझिंग एंटायर ती सांभाळते. ओके. मग ऑनलाईन असू देत ऑफलाईन असू देत हे तिचं पोट्रे आहे. ते सांभाळते. ही एंटायरली प्रोडक्शन आणि ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळते. ओके. आणि माझे मिस्टर एंटायरली अकाउंट्स आणि फायनान्स सांभाळते. अरे वा. सर्वात महत्वाचा सेगमेंट त्यांनी घेतलाय. त्यांना त्यांच्या अनुभवामुळे मी म्हटलं की ते ही शुड टेक केअर. गुड. कारण एक कंपनी जेव्हा आपण रन करतो तेव्हा अनेक गोष्टी असतात. होय होय. तर प्रत्येकाने एक एक जबाबदारी मेजर घेतली की काम थोडं सुकर होतं, सोपं पडतं. आणि मला वाटतं हेच आमच्या यशाचं गमक असेल. नक्कीच. आणि तुम्ही जसं म्हणाल तुमच्या प्रश्नाकडे येते की पुढे स्वप्न असं आहे की अनेक ठिकाणी आम्हाला होलसेल ब्लाऊज द्यायचे. म्हणजे जे अगदी महाराष्ट्रात कुठल्याही ठिकाणी म्हणजे 60-70 ब्लाऊज आमच्याकडनं घेऊन जी विक्री करू शकतायत ज्यांना इच्छा आहे ते आम्हाला करू शकतात. ओके. ज्यांना आमच्या नावाने फ्रँचायझी घेऊन व्यवसाय करायचा आहे. अच्छा. त्यांची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी चांगली आहे. तेही लोक करू शकतात. ज्यांना एक्झिबिशन्स मध्ये विकायचंय पण विकायला गोष्टी नाही येतात आम्ही त्यांना सप्लाय करू शकतो. ओके. म्हणजे सो नाव यू आर ओपन फॉर इव्हन गिव्हिंग फ्रँचायझी होलसेलनी पण घेऊ शकतात. फ्रँचायझीने पण ते घेऊ शकतात आमच्याकडनं.
बल्कमध्ये नुसतेच पाहिजे की जॉब लॉटनी. जसं आता मध्ये आमच्याकडे खूप चांगली सक्सेस स्टोरी आहे की अर्चना जोगळेकर ज्या फेमस सिने आर्टिस्ट आणि त्यांचे एंटायर डान्सचे आम्ही बनवले ब्लाउजेस. त्याच्यामध्ये बऱ्याच सेलिब्रिटी म्हणजे ऐश्वर्या नारकर, भार्गवी चिरमुले, चिन्मयी सुनी, वंदना गुप्ते, पद्मजा फेडांची ह्या आमच्या रेग्युलर ग्राहक आहेत. अरे वा. प्रिया मराठे अशा अनेक ग्राहक वर्ग आपला रेग्युलर आहे. तो त्यांचा आमचा विश्वास बसलेला. संजीवनीताई आहे, संजीवनी जाधव. अच्छा. सो ह्या सगळ्यांचा आमच्या ब्रँडवर विश्वास बसलेला आहे. निश्चित क्वालिटीच अशी आहे आणि फिटिंग दोन गोष्टी म्हणजे क्वालिटी, फिटिंग आणि त्याच्याबरोबर रिझनेबल रेट. ह्या तीन गोष्टींवर एवढी जेव्हा व्हरायटी देतो तर मला वाटतं की इथनं पुढे पुढच्या पिढीने चंद्रावर पण तो काम सुरू करावं. तुम्हाला आणखी कुठे कुठे करावं असं वाटतंय? म्हणजे मुंबईच्या बाहेर कुठे जावं? नाशिक, औरंगाबाद आहे. आता आपण कोकणात सप्लाय बऱ्यापैकी सुरू केलेला आहे. ओके. पण अजूनही काही भाग असा आहे की पश्चिम महाराष्ट्रात मला सप्लाय करायला आवडेल. म्हणजे बँगलोर आहे, म्हणजे महाराष्ट्र, भारत, बँगलोर, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, इकडे ओडिसा आहे, भुवनेश्वर आहे. आपल्या महिला म्हणजे देशात परदेशात जिथे जिथे साड्या नेसल्या जातात आवडीने आणि जिथे जिथे अजूनही आपल्याकडेही आहेत की साड्या नेसूनच आता पण बघा कोणाकडे गणपतीला जाताना आपण साडीच नेसून जातो. कुठेही कुठल्याही कार्यक्रमाला साडीच नेसली जाते. कारण साडी लग्नाला जाताना फॉर्मल्स ब्लाउजेस या कन्सेप्टला प्रचंड स्कोप आहे. सो जेव्हा पण आपण ज्यांना पण विचार करायचा आहे की ब्लाऊज वगैरे त्यांनी मला नक्की संपर्क करावा तुमच्याद्वारे आणि आपण त्यांना सप्लाय करू नये. दॅट विल बी अमेझिंग. सो दॅट वॉज रिअली इंटरेस्टिंग. खूपच छान आणि मला खूप आवडलं. मला एक हे आवडलं. हे तुम्ही कुठला म्हणाला तुमची अवॉर्ड पाठीमागे आपण ठेवले? बरीच आहे म्हणजे थोडी. म्हणजे हा आपल्याला ब्राह्मण उद्योजक संस्था आहे त्यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केला होता कल्याणला. ओके. हा पुरस्कार माझा जो आहे हा GIBF ने दिलेला होता. बिझनेस टायकून अवॉर्ड होता. अच्छा. मला ग्लोबल इंडियाचा जो लीडाचे पुन्हा मला त्यांच्या हस्ते मला मिळाला होता. ओके. असे बरेच आहेत. आता हा जो आहे हा मला अंमळनेरला महिला उद्योजकांच्या ह्याच्यात मिळालेला आहे. असे बरेच पुरस्कार आहेत. ओके. हा कुठला आहे? विमेन्स रोटरीचा मला मिळाला. वुमेन एंटरप्रिनर अवॉर्ड म्हणून. ओके. असे अनेक रोवेक्स पुरस्कार असे बरेच पुरस्कार आम्हाला सन्मानित करण्यात आलेले. पण मी असं समजते की मी एक प्रतिनिधित्व करते माझ्या कंपनीचं. हे आमच्या सगळ्या टीमचे एफर्ट्स आहेत. प्रश्न सगळ्या जरी काम करतात मी फक्त चेहरा आहे. पण हा मी एकच म्हणेन की चेहरा म्हणजे त्याच्याबरोबर कल्पना पण तुमच्या आहेत. म्हणजे यू आर अ मोटिवेशन फॉर युअर टीम असं म्हणू शकतो आपण. आणि याच्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणता की मी फक्त प्रतिनिधी आहे तो तुमचा विनय आहे असं आपण म्हणू शकतो का? तुम्ही ठरवा. पण मला नक्की वाटतं की एक व्यक्ती काही नाही करू शकत. व्यवसाय टीम तर आहेच. माझ्या सगळ्या येस आय मोटिवेट देम, आय डू ट्रेन देम. आणि माझ्याकडे म्हणजे आज सेल्स स्टाफ जो आहे सेल्स टीम माझ्याकडे 10-15 वर्ष जुन्या मुली अजूनही आहे. वाव. दॅट इज माय ऍसेट, ह्यूज ऍसेट. आणि गेलेल्या परत येतात की म्हणून तुमच्याकडे छान वातावरण असतं, तुमच्याकडे वर्क कल्चर चांगलं आहे, तुम्हाला तुमच्याकडे आम्हाला घरच्या वाटतं. तू नको आहे तुमच्याकडे सार्वजनिक सेल्स. त्यामुळे अशा प्रकारे आपलं काम चालतं. अजूनही वाढेल पुढे. आणि मला सगळ्यांना हेच सांगायला आवडेल की ज्यांना उद्योगात म्हणजे आधी आमचं कसं होतं एक दुकान होतं, मग तो व्यवसाय झाला आणि आता त्याचं उद्योगात रूपांतर झालं. राईट. हा जो प्रवास आहे ना तो आता एका दिवसात होत नाही. किंवा इथनं पुढे आता माझी मुलगी आली व्यवसायात, तिला अजून व्यवसायाच्या काही नवीन ब्रिलियंट आयडियाज असतील. येस. अजून पुढे येऊन
जॉईन करणार होता. तर तसं मी म्हटलं चंद्रावर. तर मला असं वाटतं ना नेहमी पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला दिली हो की निसर्ग ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो. 100%. तो त्याच्याप्रमाणे आता आय वुड जस्ट से की गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने तुमचं US मध्ये ऑलरेडी 2 ठिकाणी झालेलं आहे. आपल्याला आता UK मध्ये करायचंय, हो. जर्मनीमध्ये करायचंय. Yes. असंच अनेक देशांमध्ये होईल आणि त्याचप्रमाणे भारतातही बऱ्याच मेट्रो सिटीज मध्ये नक्की जर का तुमच्या फ्रँचायझीज झाल्या तर लेट अस लुक फॉरवर्ड. येस येस. आणि थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. ग्राहकांना सगळ्यांना धन्यवाद. अँड थँक्यू फॉर बीइंग हिअर. आणि मला वाटतं की मंडळीनं तुम्हाला यांचा प्रवास ऐकून खूप खूप मोटिव्हेट व्हायला झालं असेल की प्रतिकूल परिस्थिती तर येतेच हो प्रत्येकाच्या आयुष्यात. पण म्हणजे जसं मी नेहमी म्हणते की आज है तो सबको गुजरना पडता है. कोयला होता है, जल जाता है, सोना चमक उठता है. That's it. आपण कोळसा आहोत का सोनं आहे हे आपण ठरवायचं. तर ही गोष्ट तुम्ही प्रत्यक्ष दाखवून दिली आहेत लोकांना. दॅट इज व्हॉट आय पर्सनली. मला वाटतं बघणाऱ्यांनी याच्यातून बऱ्यापैकी मोटिव्हेट होऊन नवीन व्यावसायिकांना ह्याच्यातनं गाईडलाईन्स मिळाव्या. थँक्यू. थँक्यू. थँक्स अ लॉट.